मराठी भाषेबद्दल आता जे आंदोलन सुरू झालं आहे ना, त्याच्यामध्ये कानफटात मारणे, शिवीगाळ करणे, धमक्या करणे आणि सरळ सरळ मग थ्रेट्स, फिजिकल थ्रेट्स वगैरे. आता ह्याचा परिणाम जो आहे ना, म्हणजे एका अर्थाने ठाकरेंनी आता मराठी माणसाची एकजूट करून ताकद दाखवायचं ठरवलेलं आहे. तुम्ही गुजराती करत असाल, तुम्ही यूपी करत असाल, तुम्ही तामिळ करत असाल, बिहारी, तर आम्ही आमची मराठी माणसाची ताकद दाखवून देऊ. आणि महाराष्ट्राची 14 कोटी लोकसंख्या आहे. 4 कोटी वयोवृद्ध लहान मुलं सोडली ते 10 कोटी सोडा, 5 कोटी मधले 3 कोटी लोक तरी तरुण असे असतील की जे याला कुठेतरी त्यांच्यावर परिणाम होईल. शाळेमध्ये भाषा शिकवणं वगैरे ह्यावर मी आत्ता काही बोलत नाही आहे. मी याचा परिणाम सोशल पॉलिटिकल काय होणार आहे. आता याचा अर्थ असा होणार आहे की लाखो तरुण मुलं मुली अशी आहेत की ज्यांना कुठेतरी मराठी झेंड्याखाली एकत्र आणायचं आहे. आपला स्वाभिमान, आपली भाषा, आपलं कल्चर. आणि आता सोशल मीडिया आहे, तर ह्यांना रिस्पॉन्स मिळणार आहे ठाकरे बंधूंना आणि त्यांच्या सगळ्या मुवमेंटला. ह्याचा परिणाम भाजपवर काय होईल. भाजपची पंचायत अशी झालेली आहे आता. काँग्रेसची यात फारशी पंचायत होणार आहे, कारण काँग्रेस हे म्हणजे एक सब गोलंकार असा विषय आहे. ते सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे, भाषा केली पाहिजे, ते सगळं त्यांचं गोलमाल असतं सगळं. त्याची ठोस भूमिका कधी घेत नाही. शरद पवारांचं त्यांचं ते आज एक स्टेटमेंट करतील, उद्या एक स्टेटमेंट करतील, परवा तिसरं करतील. ते सगळ्यांचे हितसंबंध सांभाळत असतात. ते काही असे फार टोकाला जाणार नाही आहे. भाजपचा प्रॉब्लेम असा आहे की भाजपचा फार मोठा समर्थक उत्तर भारतीय आहे. भाजप आता पॅन इंडिया पक्ष झालेला आहे, तर त्यांचे हितसंबंध फार धोक्यात आलेले आहेत. 60-70च्या दशकामध्ये जेव्हा शिवसेनेने मराठीचं टोकाचं घेतलं, तर काँग्रेसने जुळून घेतलं शिवसेनेशी. त्यांनी इतर राज्यात पण हेच केलं. पण आता स्थिती खूप बदललेली आहे. आता भाजपचा जो इन्फ्लुअन्स आहे तो खूप डीप आणि डायरेक्ट आणि डेन्स आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची जी इमेज आहे की तुम्ही आम्हाला सुरक्षित नाही ठेवू शकत, म्हणजे हिंदी भाषिक उत्तर प्रदेशमध्ये काय होणार तिथे की तुम्ही आम्हाला मुंबईत सुरक्षित ठेवू शकत नाही, गुजराती म्हणणार तुम्ही आम्हाला सुरक्षित ठेवू शकत नाही, बरोबर आहे. मग ह्याचा परिणाम भाजपवर होणार आहे आणि तो आता मुंबईपुरता, महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही. तो पॅन इंडिया विषय होणार आहे. तुम्ही आता धीरे धीरे बघा, सोशल मीडिया, हिंदी मीडिया, इंग्रजी मीडिया जो आहे तो कव्हर करत जाणार. आणि हा विषय आता उत्तर प्रदेश, इतर न्यूज चॅनल्स, गुजराती न्यूज चॅनल्स सगळीकडे पसरणार आहे हा विषय. कारण आता भाजपच्या हितसंबंधांना थ्रेट निर्माण झालेला आहे, त्यांच्या मतपेढीला निर्माण झालेला आहे. पण याचा एक दुसरा परिणाम असा होणार आहे की मराठी विरुद्ध अन्य भाषिक असं पण एक ध्रुवीकरण होईल. पण खरं तर भाजपच्या राजकारणाला एक फार मोठा धक्का आहे. बरं, भाजप हा अगदी अमराठी आहे, मराठी विरोध असं नाही आहे, पण भाजपची तशी प्रतिमा धीरे धीरे होत चालली आहे आणि त्यांना एकाच वेळेस सगळ्यांचे हितसंबंध राखता येत नाही आहे.